छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी व समाधीस्थळ असणाऱ्या वडू तुळापूरच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव अशा निधीची तरतूद केली आहे। त्याच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते थोड्याच वेळात वडू या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत आहेत वडूचे ग्रामस्थ। काय सांगाल, राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमी आणि समाधीस्थळाच्या विकासासाठी भरीव अशी निधीची तरतूद केली आहे। अतिशय आम्हाला आनंद होत आहे। एवढा मोठा स्मारक आमचं संभाजी महाराजांचं स्मारक जागतिक लेवलचं होतं, त्याच्यामुळे आम्हाला वडू ग्रामस्थांना आणि शंभू भक्तांना अतिशय आनंद होत आहे। आता आमची शासनाला एकच मागणी आहे की बाबा ज्या दिवशी संभाजी महाराजांची पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीला शासकीय सुट्टी आणि शाळेच्या मुलांना सुट्टी द्यावा अशी जाहीर करावी। कारण ती सुट्टी जाहीर केली शाळेतल्या मुलांना तो सोहळा पाहता येतो किंवा सरकारी कर्मचारी असतात त्यांना त्या सोहळ्याला येतं। जर सुट्टी नसेल तर त्यांना इच्छा असून पण येता येत नाही। आणि अजून एक अशी मागणी आहे की आमची शासनाला की जसं शिवजयंतीचं शिवनेरीला दरवर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री येऊन पूजा करतात, तसं पुण्यतिथीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी येऊन संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन यावं अशी एवढी मी वडू ग्रामस्थांच्या वतीने आणि शंभू भक्तांच्या वतीने विनंती करतो। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा भूमिपूजन समारंभ होतोय, काय सांगाल? तसं पाहिलं तर ग्रामस्थांना लोकसभा निवडणूक असं याचं काही घेणं देणं नाही आहे। सध्या हिंदू धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं संभाजी महाराजांचं जागतिक स्वरूपाचं स्मारक या ठिकाणी उभं राहतं आहे आणि त्याचं भूमिपूजन सोहळा होतो आहे, तो सर्वात मोठा आनंद ग्रामस्थांना आहे। या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होतं आहे, त्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी भूमिपूजनाला येत आहेत, काय सांगाल? खरं पाहिलं सर्वप्रथम मी शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करते की अतिशय चांगला आणि अभिनंदनीय असा त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। खरं पाहिलं तर संपूर्ण अखंड हिंदुस्थानमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे अयोध्येच्या रामलल्लाच्या मंदिराप्रमाणे व्हावं असं सर्वसामान्य हिंदूचं एक स्वप्न आहे आणि त्यामुळे ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे असे आमचे छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक जागतिक स्तरावर व्हावं आणि त्यासाठी नरेंद्र मोदींना या ठिकाणी भूमिपूजनाला यावं आणि हे स्मारक हे अतिशय खरं पाहिलं तर आपल्या हिंदुस्थानचं प्रतीक म्हणून सर्व जगामध्ये त्याचं नावलौकिक व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे पावलं ही सरकार उचलत चाललेलं आहे। आणि मग सरकारच्या सर्व प्रतिनिधींचं, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आमचे पालकमंत्री यांचं मनापासून मी अभिनंदन करते। आणि हे तिघं एकत्र असल्यामुळे निश्चितपणे या स्मारकाला लवकरात लवकर मूर्त स्वरूप येईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते। छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी व समाधीस्थळाचा विकास होत आहे, त्याचं वडू ग्रामस्थांनी स्वागतच केलं आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी व छत्रपती संभाजी महाराज यांचं देश पातळीवरील सर्वात मोठं स्मारक या ठिकाणी उभारलं जावं अशी मागणीही वडू ग्रामस्थांनी केली आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, वडू, तुळापूर।